जैन इरिगेशनने गेल्या 1970 पासून म्हणजे जवळजवळ आज जो 42 वर्षाचा कालावधी जो झालेला आहे, त्या कालावधीमध्ये महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगातल्या जवळजवळ 40 देशामध्ये शेतीमधील जे तंत्रज्ञान बदलून आणण्याचं काम जैन इरिगेशनने केलेलं आहे. असं काय तंत्रज्ञान आहे जे कमी किमतीमध्ये पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये याचा उपमोग केलाच होता की एकीकडे आम्हाला उत्पादन वाढवून खर्च कमी करून हा सारांश घेऊन जैन इरिगेशन 1970 पासून हे काम केलेलं आहे. जैन इरिगेशनचं तंत्रज्ञान आज सगळीकडे शेतकऱ्यांनी आत्मसात केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो सर्वात महत्त्वाचा भाग जो येतो जैन इरिगेशनचा तो येतो टिश्यू कल्चरचे म्हणजे उती संवर्धित प्रोसेसद्वारे प्रक्रियेद्वारे तयार केलेले टिश्यू कल्चर बनाना आणि टिश्यू कल्चर भगवा डाळिंबा. शेतकरी बंधू, मला सांगताना गर्व वाटतो आहे की 1995 पासून टिश्यू कल्चर केळीचं उत्पादन जेव्हा सुरू केलं तेव्हा याचं उत्पादन जे होतं ते 50,000 केळी रोपांचं उत्पादन होतं. आणि आज बघता बघता भारतातील 8 नव्हे 6 10 नव्हे 12 नव्हे जवळजवळ 16 राज्यामध्ये ह्या टिश्यू कल्चर केळीची जी डिमांड जी मागणी वाढलेली आहे, त्या मागणीला जे कारण आहे ते कारण इथल्या केळीच्या पारंपरिक पद्धतीने घेत असलेले उत्पादन श्रीमंती असेल, बसराई असेल, रोबस्टा असेल, ह्या सगळ्या केळीशी कंपॅरिझन केल्यानंतर याचं ॲश्युअर्ड, याचं डेफिनेट जे उत्पादन येतं आणि ते उत्पादन म्हणजे आज जवळजवळ सांगताना आकडा असा आहे की थक्क करणारा आहे. सुमारे 62 टन एकरी उत्पादन केळीमध्ये टिश्यू कल्चर जैनच्या इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. असे 62 टन घेणारे शेतकरी आंध्र प्रदेशमधील वरंगळा ह्या येथील शेतकरी आहेत. टिश्यू कल्चर केळीचं उत्पादन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अकलूज या भागामध्ये ज्या पद्धतीने घेतलं जातं तिथे जो ॲव्हरेज उत्पादन आहे तो 28 टनापासून तर 35 टनापर्यंत आहेत. विदर्भामध्ये गेल्या 5 वर्षापासून ह्या पिकाला लागवडीला सुरुवात झालेली आहे. विदर्भातील नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, नागपूरचा परिसर असेल, ह्याही भागामध्ये टिश्यू कल्चर केळीची लागवड प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की ह्याही परिसरातील शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चर केळीचं व्यवस्थापन, टिश्यू कल्चर केळीचं खते, टिश्यू कल्चर केळीचं तंत्रज्ञान समजून घेतल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी जे उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे तेही उत्पादन आज 25 टन, 27 टन, 32 टनापर्यंत एकरी शेतकरी माझे इथे गेलेले आहेत. केळीच्या बाबतीमध्ये ही जी जात आहे ही जैन टिश्यू कल्चर G9 व्हेरायटी आहे. आणि ही व्हेरायटी आपल्यासारख्या कोरड्या आणि उष्ण वातावरणामध्ये जर लागवड करायची असेल तर ही केळी आपल्याला 2 ओळीतील अंतर 6 फूट आणि 2 झाडातील अंतर 5 फूट अशा प्रकारे जर लागवड केली आणि हा लागवडीचा हंगाम जूनच्या वेळेस एक वेळा लागवड, सप्टेंबरच्या वेळेस एक वेळा लागवड आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान एक लागवड अशी वर्षातून 3 वेळा आम्ही जर लागवडीची केली तर पुढच्या वर्षी केळीचं जे उत्पादन येईल ते सायकलिक पद्धतीने म्हणजे दर महिन्याला तुमचा ट्रक शेतातून निघेल. आणि आज मागील 6 महिन्यापासून केळीचे जर भाव बघितले तर केळीचे भाव हे 8,000 रुपये टनापासून तर 11,000 रुपये टनापर्यंत केळी मार्केटमध्ये केळी विकण्यासाठी येत आहेत. तर शेतकरी बंधू, ह्या छोटंसं वाण जरी असेल, छोटासा फळबागामधील हा नंबर जरी असेल, पण सांगताना मला अर्थशास्त्र सांगताना अभिमान वाटतो की या छोट्याशा पिकापासून आम्ही एका एकराचं जर नियोजन केलं 30 टन उत्पादन, 25 टन उत्पादन घेतलं तर आज जवळजवळ 2 लाख एकरी मायनस पहिला वर्षाचा खर्च 70,000 जर घेतला तर आम्हाला 1,00,000 लाख रुपये उत्पादन एका एकराच्या केळीपासून मिळतं. याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही टिश्यू कल्चरची केळी एक वेळा जर लागवड केली तर एक वेळा लागवडीच्या टिश्यू कल्चरच्या केळीपासून आम्हाला सतत 1+ पहिलं मेन मुख्य पीक, त्याच्यानंतर 2 खोडवे पिकं असे जवळजवळ 27 महिन्यातनं 3 पिकं आम्हाला एकदा लागवड केलेल्या केळी रोपाला करता येतं. आणि हे रोपं जे याची जी किंमत आहे ह्या रोपाची किंमत ती 11 रुपये पर्चेसिंग कॉस्ट आणि 3 रुपये 2.5 ते 3 रुपये ह्या डिलिव्हरी चार्ज अशा प्रकारे 14 ते 14.5 रुपयामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना आम्ही हे केळीचं रोप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर विदर्भातील उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये नव्हे, मध्य भारतातील हे जे काही 3-4 राज्य आहे ह्या राज्यामध्ये आज संत्र्याला पर्याय म्हणून जे पीक उभं राहत आहे ते पीक म्हणजे भगवा टिश्यू कल्चर डाळिंबाचं पीक आहे. शेतकरी बंधू,
ह्या पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे भगवा पीक आहे हे पीक आमच्या कोरड्या वातावरणात उष्ण वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या 3 वर्षापासून लागवड होत आहे. याची सुरुवात आम्ही प्रायोगिक तत्वावर 2003मध्ये केली होती. अनेक प्रयोग केल्यानंतर 2005मध्ये आम्ही हे पीक शेतकऱ्यांसाठी व्यापारी तत्वावर उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या परिसरामध्ये 5, 6 ते 7 ह्या वर्षापासून लागवड आहे. आणि आज माननीय गडकरी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आज नागपूरच्या परिसरातील जवळजवळ 5,000 हेक्टरवरती डाळिंबाची लागवड वाढत आहे. आणि त्यामध्ये सांगताना मला अभिमान परत वाटतोय की याच्यामध्ये टिश्यू कल्चर भगवा डाळिंबाचा जो वाटा आहे तो जवळजवळ 40 ते 50% रोपांचा वाटा आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण ही जी रोपं शेतकऱ्याला आम्ही उपलब्ध करून देत आहोत ती रोपं कीडरहित, विषाणूरहित, रोगग्रस्त विरहित आणि हेल्दी रोपं, ही रोपं आम्ही शेतकऱ्यांना 33 रुपयेचा रोप ह्या रेटमध्ये येथील शेतकऱ्यांना, ह्या परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. ह्या पिकाच्या बाबतीमध्ये लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर याची लागवडीचा जो हंगाम आहे तो हंगाम हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मना मी स्टॉलवर असताना मला विचारण्यात आला की डफरे साहेब की ह्या पिकाची आम्ही लागवड जून, जुलै, ऑगस्टमध्ये करू शकतो का? शेतकरी बंधू, आम्ही याचे प्रयोग घेतल्यानंतर असं एक लक्षात आलं की इथली जमीन जी आहे, विदर्भातील जमीन जी आहे, यवतमाळ, वर्धा, नागपूर जी जमीन आहे, इथली जमीन हे हेवी म्हणजे भारी आणि काळी आहे. ही जमीन पाणी पकडून ठेवणारी आहे, निचरा कमी होणारी आहे. ही जमीन डाळिंबाला चालत नाही असं नाही, पण त्यामध्ये जो लँड म्हणजे जमीन तयार करण्याचा, व्यवस्थापन करण्याचा जो खर्च आहे तो जास्तीचा येतो. आणि म्हणून मग प्रयोगांती असं लक्षात आलं की डाळिंबाची लागवड ही आम्ही सप्टेंबरपासनं तर फेब्रुवारी, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करायला पाहिजे. त्याला कारणही असंच आहे की हे येथील वातावरण उष्ण, कोरडं असल्यामुळं, समतीक्ष्ण असल्यामुळे आणि लागवडीच्या कालावधीमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं टेम्परेचर हे 30-32च्या वर जात नाही. त्यामुळे याची लागवड ही सप्टेंबर महिन्यापासून तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा कालावधी अतिशय चांगला आहे. परत ह्या रोपाच्या लागवडीचा डिस्टन्सवर वारंवार जो मला प्रश्न येतो तो प्रश्न म्हणजे याचं अंतर किती ठेवायचं. शेतकरी बंधू, ह्या लागवडीच्या अंतराच्या बाबतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहेत. त्यामध्ये भारी जर जमीन असेल तर 2 ओळीतील अंतर 14 फूट आणि 2 झाडातील अंतर 10 फूट ठेवायला पाहिजे दक्षिण उत्तर. आणि जमीन जर मध्यम असेल तर 2 ओळीतील अंतर 12 फूट आणि 2 झाडातील अंतर 10 फूट. परत शेतकरी बंधू, ह्या पिकाच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे पीक लागवड केल्यानंतर 18 महिने कंप्लीट झाले. जर तुम्ही सप्टेंबरला लावलं, सप्टेंबर टू सप्टेंबर 12 महिने होतात. त्याच्यामध्ये परत 6 महिने आम्ही ॲड केलं, बाकीचे परत 4 महिने ॲड केले, तर ही पुढच्या ऑक्टोबर, नोव्हेंबरपासनं 16 महिन्यापासनं 14 महिन्यापासनं जवळजवळ याचं उत्पादन घेणारे शेतकरी हे 50% आहेत. पण आम्ही शेतकरी बांधवांना हेच सांगतोय की ह्या पिकाचं आयुष्य 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच याच्यामध्ये बहाराचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. तिसरी जे सर्वात महत्त्वाची गोष्ट गेल्या 3 दिवसापासून माझ्या लक्षामध्ये या प्रदर्शनामध्ये येत आहे की ते बहार घेण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यामध्ये बराच संभ्रम तयार आहेत. शेतकरी बंधू, येथील वातावरण एप्रिल आणि मे महिन्यातील तापमानाचा जर विचार केला तर इथे 45-46 डिग्रीच्या वरती तापमान जातं आहे. तर हे तापमान आम्हाला कॅनॉपी मॅनेजमेंट करून झाडाच्या फांद्याचं, झाडाच्या येणाऱ्या फुटव्याचं, याची कशाप्रकारे प्रुनिंग, वरचे पानं कापून आम्हाला त्यामध्ये बहार घेता येईल का, ह्यामध्ये एक विशेष कार्यशाळा घेणं आवश्यक आहे. तर हे तुम्हाला त्यामध्ये 2-3 गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करतो. इथे जर बहाराचं नियोजन करायचं असेल शेतकरी बंधू तर तुम्ही हस्तबहाराला पहिली प्रायोरिटी द्या. डाळिंबामध्ये याच्या जेनेटिकल कॅरेक्टर असं आहे की भगवा डाळिंबाला जो फ्लावरिंग आल्यानंतर काढण्याचा जो कालावधी आहे तो कालावधीचा पिरियड 7 महिन्याचा आहे. मृदुला टिश्यू कल्चर डाळिंबामध्ये काढण्याचा कालावधी हा 5 महिने आहे. शेतकरी बंधू, सप्टेंबर महिना म्हणजे 9वा महिना, 9 आणि 5 14. मृदुलाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमचं डाळिंब हे मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये मार्केटमध्ये जाऊ शकतो. सप्टेंबर महिना हा 9 महिने जर घेतला, 9वा महिना घेतला आणि त्यामध्ये भगवा डाळिंबाचा जर आम्ही विचार केला तर त्यामध्ये 7 महिने कंप्लीट जर टाकले तर 9 7 16 म्हणजे एप्रिल मे महिना आमचा काढणीला येतोय. तर अशा प्रकारे जर हस्तबहाराचं नियोजन केलं तर आमचं फळ जे आहे ते एप्रिल मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये येऊ शकतं. आणि जे टेम्परेचर इथे 46-47 डिग्रीवरती जातं ते टेम्परेचरपासून जर वाचवायचं असेल, 48 डिग्रीपासून जर आम्हाला वाचवायचं असेल
तर आमचा हस्तभार त्याला सुटसुटीत होतो. प्रश्न राहिला दुसरा भाग आंब्या बहाराचा. आंब्या बहार तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ज्या पिरियडमध्ये आंब्याला बहार येतो तो महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचा आहे. ह्या पिरियडमध्ये तुम्ही आता मृदुलाचा 5 महिने ॲड करा, मे जून होतो. जानेवारी फेब्रुवारीमध्ये भगवा तुम्ही 7 महिने ॲड करा, जुलै ऑगस्ट महिना येतो. शेतकरी बंधू इथे जाताना एक 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 गोष्ट घेऊन जा. तुमचे शेजारी असेल, शेतकरी गावातील असेल, मंडळी कोणी नातेवाईक असेल, त्यांना जाताना एकच सांगा की जे काही माझ्या पुढे विदर्भातून जे बरेच डाटा आलेले आहे तो असा डाटा आहे की जून जुलै ऑगस्टपासून जो पाऊस चालू होतो, पाऊस जर जास्त झाला, आर्द्रता जर 70-80% वरती या फळ लागलेल्या पिकाला 2 ते 2.5 महिने सतत जर 80% वर राहिली तर त्याच्यावरती फळ सडव्या आणि त्याच्यावरती डाग येण्याचं प्रमाण जास्त होतं. आम्ही आजपर्यंत संत्र्याचंच व्यवस्थापन करू शकलो नाही. तर आर्द्रता आणि पाणी जास्त येणारा, पाणी जास्तच्या पिरियडमध्ये हे जर फळ कॉम्पेन्सेट झालं, एकत्र जर झालं तर त्याचं नियोजन व्यवस्थापन करणं फार खर्चिक आहे, फार आपल्याला काष्टिक आहे. ते होऊ नये त्याच्यासाठी मग आंब्या बहारासाठी तुम्हाला मृदुलाच्या बागेचं व्यवस्थापन करायचं आहे की तुम्हाला भगवा डाळिंबाचं व्यवस्थापन करायचं आहे, याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. त्याचा उत्पादनाच्या बाबतीमध्ये 2 व्हेरायटीज जर बोलायचं झालं तर भगवा डाळिंबाची चकाकी कलर जी येते ती अतिशय आकर्षित असते, पण मृदुलाच्या फळाची जी चकाकी असते ती भगव्यापेक्षा थोडी 60% 70%पर्यंतच राहतं. पण उत्पादनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जिथे 100 किलो फळ एका झाडाला मृदुलामध्ये निघेल तिथे भगव्यामध्ये एका झाडाला फळाचं उत्पादन निघेल 60 ते 70 किलो. आणि मग हा जो क्वांटिटीचा फरक आहे तो आम्हाला 10 रुपये 15 रुपये 20 रुपये रेट जरी डिफरन्स पडला तर क्वांटिटीमध्ये आमचा तो भर निघून जातो. चॉईस तुमच्या हातामध्ये आहे. दोन्हीचं उत्पादन आमच्याकडे भगव्याचं जवळजवळ वर्षाला आम्ही 1 करोड रोपाचं उत्पादन करतोय आणि मृदुलाचं उत्पादन हे 5 ते 10 लाख ऑन डिमांड बेस करतोय. जैन इरिगेशनने ह्या 2 गोष्टी संपूर्ण भारताला, ज्याने जागतिक लेवलवरती अमेरिकेसारख्या ओबामा साहेबांनी, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ज्यांनी दखल घेतली ह्या 2 प्रोडक्टची, ते सांगताना परत मला अभिमान वाटतोय की ह्या 2 पिकाच्या बाबतीमध्ये संपूर्ण भारतासहित शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक गोष्टीमध्ये जे बदल घडून आणलेला आहे ह्या 2 पिकांनी आणलेल्या शेतकरी बंधू. कारण याच्यातलं जेनेटिक कॅरेक्टर असं म्हणतं आहे की याच्यामध्ये ज्या मातृवृक्षापासून ग्रँड 9चं रोप तयार केलेलं आहे, ज्या मातृवृक्षापासून डाळिंबाचा भगवा रोप तयार केलेला आहे, त्याचे जे कॅरेक्टर असतात, एखादी मुलगी पाहत असताना जेव्हा मामकुळ भावकुळ वडिलाचं आईचं सगळं आपण तपासतो, तशाच प्रकारे एक जातीवंत कुलवंत एक डाळिंबाचं झाड असायला पाहिजे, मदर नर्सरी असायला पाहिजे. त्या झाडापासून एक ऑक्झिलरी बर्ड, एक पेशी त्याच्यातनं काढल्या जाते आणि त्या पेशीचं विभाजन, प्रोपोगेशन, मल्टिप्लिकेशन एका लॅबमध्ये जवळजवळ मल्टिप्लिकेशनमध्ये हा कालावधी जवळजवळ 9 ते 10 महिन्याचा असतो. म्हणजे मगाशी म्हणताना शर्मा साहेबांनी बोलले आपल्या भाषणामध्ये की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, की जे कॅरेक्टर आमच्या पूर्वीच्या झाडामध्ये होते तेच कॅरेक्टर जशाने तसे म्हणजे झेरॉक्स कॉपीसारखे कॅरेक्टर नवीन झाडाल्या रोपामध्ये येणार. ग्रँड 9 टिश्यू कल्चरच्या बाबतीत बोलायचं झालं तर याची उत्पादन क्षमता 40-50 किलोचा घड देण्याचा असेल तर तेवढा किंबहुना आमच्या मॅनेजमेंटमध्ये जरी थोडीशी चूक झाली तरी 30 किलोचा घड हा कुठेही गेला नाही. झाड जसं आहे तसंच नवीन जनरेशनचं झाड तयार होईल याची गॅरंटी जैन इरिगेशन ह्या व्यासपीठावरून मी देतोय. रोप लावलं म्हणजे बी म्हणजे फळ येणार म्हणजे येणार, एवढं त्याचं सायन्स फार मोठं विज्ञान आहे त्याचं. हे 2 पिकं संपूर्ण भारताला महाराष्ट्रासहित जैन इरिगेशनने दिलेले आहेत. त्यानंतर सुमारे 850 एकरवरती वेगवेगळ्या पिकावरती मागे माननीय गडकरी साहेबांनी भाषणामध्ये म्हणाले होते की उद्घाटनाच्या वेळेला की पंढरपूरमधील शेतकऱ्यांनी 375 टनाचं उत्पादन हेक्टरी ऊसाचं घेतलेलं आहे. त्यामध्ये जे टेक्नॉलॉजी सपोर्ट केली होती, प्रोव्हाइड केली होती, ती जैन इरिगेशनने केलेली होती. आणि तोच प्रयोग आज विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये येथील संस्थाला, येथील कारखान्याला पकडून आम्ही चालू करत आहोत. शेतकरी बंधू सांगताना अजून एक मला आनंद वाटतो की जैन इरिगेशननी क्वालिटीचे मँगोचे रोपं जे तयार केलेले आहे ते जवळजवळ वर्षाला 90 लाख रुपये आम्ही तयार करतो. आणि ते केशर, रत्ना, आम्रपाली हे सगळ्या प्रकारचे आंब्याचे रोपं एका ISO प्रणालीच्या नर्सरीच्या माध्यमातून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील शेतकऱ्यांना ते उपलब्ध आहेत. ज्यांना कोणालाही ह्या आंब्याच्या बाबतीमध्ये कोणाला याची इन्क्वायरी असेल, ऑर्डर असेल
तर मी नंबर तुम्हाला देणारच आहे, त्या बाबतीमध्ये तुम्ही आपली नोंदणी करू शकता. तिसरी गोष्ट, पूर्वीच्या काळामध्ये 30 बाय 30 फुटावर आम्ही आंब्याची लागवड करायचो. जैन इरिगेशननं गेल्या 10 वर्षापासून एकरी 30 बाय 30वर जर फुटावर झाडं लावले तर आमची एकरी झाडं येतात 90 झाडं. पण जैन इरिगेशननी अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे UHDP ही नवीन तंत्रज्ञान विकसित करून एकरी झाडाची संख्या 666 केलेली आहे. 666. आणि शेतकरी बंधू यशस्वीरित्या कमर्शियलरित्या आम्ही त्या झाडाची हाईट जास्तीत जास्त 5.5 7.5 फुटापर्यंत दरवर्षी ठेवतो आणि एका झाडाच्यापासून उत्पादन जे घेतो तेही आश्चर्यचकित करणार आहे. गेल्या 4 वर्षापासून ह्या तंत्रज्ञानाने अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या तंत्रज्ञानाने आंब्यामध्ये उत्पादन आमचं उडमलपेठ, अल्ट्रा हाय डेन्सिटीचं आमचं उत्पादन चाळीसगाव, अल्ट्रा हाय डेन्सिटीचं उत्पादन आमचं गावामध्ये जळगाव, गावामध्ये पेरू, अल्ट्रा हाय डेन्सिटीचं उत्पादन आमचं आता R&Dमध्ये. याच्यावरती मला सांगताना परत आनंद वाटतोय की मी 12 बाय 10चं तुम्हाला अंतर सांगितलं. आम्ही 6 बाय 3 मीटर बाय 2 मीटर म्हणजे 3 10 बाय 6 फुटावरती डाळिंबाचं प्लांटेशन करून तिथेसुद्धा आम्ही 4 ते 5 हार्वेस्टिंग केलेले आहे. तर अशा प्रकारे शेतीमधील तंत्रज्ञानामध्ये जैन इरिगेशननी फार मोठे स्वतःच्या क्षेत्रावरती R&D रिसर्च आणि संशोधन करून आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन करून देता येईल त्याचे हे प्रयोग चालू आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या भागातून ज्या भागातून तुम्ही याल, निःशुल्क सेवा, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तुमची तिथे करण्यात येत आहे. आणि सगळ्या 600 हेक्टरवरती तुम्हाला ह्या डाळिंब लागवड असेल हाय डेन्सिटीमध्ये, पपई लागवड असेल, आपले पेरू लागवड असेल, नंतर तुमची टिश्यू कल्चर केळीची लागवड असेल, हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर टिश्यू कल्चर केळीचं नवीन टिश्यू कल्चरमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीचे रोपं मार्केटमध्ये आणले नाही. ह्या वर्षी जवळजवळ 30 ते 35 लाख रुपये महाबळेश्वर एरिया, पुणे एरिया, सांगली एरिया, सातारा एरिया आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. हे झालं बियाण्याच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असणारं जैनचं तंत्रज्ञान. शेतकरी बंधू, संपूर्ण जगाला भारतासहित ज्या कोपऱ्यावर जाल त्या कोपऱ्यावरती जैन इरिगेशन जे ओळखलं जातं त्याचे ब्रँडिंग नेम आहे ठिबक सिंचन. जैन इरिगेशननी आमच्या शेतकऱ्यांना एकरी जवळजवळ 12,000 रुपये पर एकराच्या खर्चापासून तर जवळजवळ 60,000 रुपये प्रति एकर खर्चापर्यंत ठिबक सिंचनामधले जेवढेही संच आहे, जेवढेही माध्यम आहे, हे ठिबक सिंचनामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सगळं क्षेत्र शेतकरी बंधू इथे बसलेल्या शेतकऱ्यांना तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही तिथे जर 800 एकरवरती माझ्या पूर्वीच्या बोलण्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की शेतकरी बंधू तुमच्याकडे आज काळी माती आहे, फुटभर माती आहे. आमच्याकडे जेव्हा तुम्ही त्या R&D क्षेत्राला व्हिजिट द्याल त्यावेळेस तिथे जर माती बघितलं तर तुम्हाला कुदळीनं खोदावं लागेल, तेव्हा तिथं माती मिळेल, किंबहुना माती मिळणार नाही. अशा प्रक्षेत्रामध्ये ठिबक सिंचनावरती महाराष्ट्रामध्ये येणारे, भारतामध्ये येणारे जेवढे पिकं आहेत, मग ते त्याचा नंबर 25 असेल, त्याचा नंबर 30 असेल, 60 असेल, हे सगळ्या पिकाच्या ट्रायल्स तिथे घेतले जातात. सांगताना मला आश्चर्य वाटतोय की तिथे जिथे माती नाही, जिथे खडक आहे, अशा खडकावरती आम्ही कांद्याचं उत्पादन 22 टन प्रति एकर, 18 टनापासून तर 22 टनापर्यंत कांद्यामध्ये उत्पादन गेल्या 12 वर्षापासून घेत आहे. आणि तो कांदा आम्हालाच लागतो म्हणून आम्ही तो फॅक्टरीला वापरतोय. कपाशीचं उत्पादन आम्हाला जिथे माती नाही आहे तिथे 14 क्विंटलपासून तर 19 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. शेतकरी बंधू, तिथे मला एवढंच सांगायचं आहे की जैन इरिगेशननी प्लास्टिक कल्चरच्या वापरामध्ये, शेतीमधील वापरामध्ये, मग तो PVC पाईप असेल, तो मग तुमचा HDP पाईप असेल, ते तुमचं ठिबक सिंचन असेल किंवा ठिबक सिंचनाला लागणारे सुटे भाग असेल, हे सर्वच्या सर्व एका फोन कॉलवरती तुम्ही ते उपलब्ध करून आमच्या जे काही 3,500 डीलरचं नेटवर्क भारतामध्ये आहे त्या डीलरच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देतो आहेत. हे सांगताना मला परत आनंद वाटतो आहे. टिश्यू कल्चर, आपले प्लास्टिक कल्चरमध्ये नुसतं आम्ही ठिबक सिंचन असेल, स्प्रिंकलर असेल एवढंच देऊन थांबलेलं नाही आहे, तर भारतामध्ये जवळजवळ BSc MSc नव्हे PhD आणि त्यामध्ये असणारे जे तज्ज्ञ लोक आहेत, असे जवळजवळ 110 लोकांची टीम वेगवेगळ्या पिकानुसार, वेगवेगळ्या वाणानुसार ते आमच्याकडे काम करत आहे आणि ते सगळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. चौथं जे प्रोडक्ट जैन इरिगेशनने
संपूर्ण भारतातील विजेचा तांत्रिक अडचण लक्षात घेऊन जे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते आहे सोलर एनर्जी. सोलर एनर्जी सोलरचे आम्ही पूर्वी हीटर आपले पाणी गरम करण्यासाठी सोलरचा वापर करायचो. आता त्याच्याही पुढे जाऊन ज्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आम्ही आमचं सिंचन करू शकत नाही त्या त्याला अल्टरनेटिव्ह त्याला साध्य करण्यासाठी आमचे जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणायचं असेल तर त्यासाठी आता आम्ही सोलर एनर्जी पंप हे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. जळगावला 50 HP पासून तर जवळजवळ 150 HP पंप सोलर एनर्जीवरती चालवत आहे, आताही चालू आहेत. तेही तुम्हाला कधी काही तुम्हाला वाटलं की तिथे येऊन तुम्हाला बघायचं आहे तेही तुम्ही बघू शकता. जवळजवळ ह्या 150 HP पंप पाणी आम्ही जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावरती त्या सोलर एनर्जीने पाणी नेलेलं आहे आणि तिथे सिंचन केलेलं आहे. मला याच्यातनं सांगताना एकच वाटतं आहे की तुमची शेती वर असेल आणि पाणी खाली असेल आणि पाणी वर चढवता येत नसेल तर तिथेही असे भारतामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये जैन इरिगेशननी मोठमोठ्या विकसित देशामध्ये ते लिफ्ट इरिगेशनचे प्रोडक्ट सोलरच्या माध्यमातून राबवलेले आहेत. आणि मग तो पाईपाची साईज 150 mm असेल, 400 mm असेल, 500 mm असेल, एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पाणी उपसून खालच्या प्रदेशातून वरच्या प्रदेशामध्ये पाणी नेलेलं आहे आणि तिथेही इरिगेशन आम्ही यशस्वीरित्या करत आहोत. तेही तंत्रज्ञान अशी काही तुमच्या प्रदेशामध्ये जिथे कुठे समस्या असेल तिथे ह्या समस्येला आम्ही हात घालून तुमचं सिंचन करून देण्याची जबाबदारी नव्हे, आम्ही आमचं स्वतःचा ती एक रिस्पॉन्सिबिलिटी समजून तुम्हाला त्याच्यामध्येही मदत करू, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. 5व्या याच्यामध्ये आता दिवसेंदिवस लेबरचा प्रॉब्लेम फार मोठा भेडसावत आहेत. मगाशी म्हणाले की उत्पादन खर्च करणं हे त्याचं प्रॉफिट आहे, हे सत्य गोष्ट आहे. आज खतं टाकायचे म्हटलं, पाणी द्यायचं म्हटलं, 300 रुपये पर डेचा आज मजूर मिळत नाही आहे. खतं टाकत असताना 3 ते 4 डोज पारंपरिक पद्धतीने शेतकरी बंधू तुम्ही कंप्लीट करतात. अवरेजली 2 लेबर जरी आम्हाला एक डोजला लागलेत एका एकरामध्ये तरी 3 डोस द्यायला 6 लेबर लागतात. 300 रुपये प्रमाणे 1800 रुपये एका एकराला एका पिकाला द्यायला एका हंगामाला लागतात. याच्यावरती रामबाण उपाय म्हणून ठिबक सिंचन प्रणालीमध्ये आम्हाला व्हेंचुरीच्या सहाय्याने फर्टिगेशन टँकच्या सहाय्याने त्याच्याही पुढची स्टेप जी आहे ती आहे ॲटोमेशन फर्टिजेटच्या सहाय्याने. यामध्ये जैन इरिगेशननी फार मोठं काम केलेलं आहे. जी काही सिस्टम तुमच्या शेतावरती लागलेली आहे त्या सिस्टमला त्याच पाण्याच्या दाबावरती त्याच पंपावरती तुम्हाला हे युनिट लावायचे आहे. आणि मग पाण्यामध्ये विरघळणारा युरिया असेल, पाण्यामध्ये विरघळणारा तुमचा पोटॅश असेल, पाण्यामध्ये विरघळणारे काही मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, मगाशी सेंद्रिय शेतीमध्ये सांगितलेले दशपर्णी अर्क गाळून घेतला असेल, गाईचं गोमूत्र असेल, मनुष्याचं गोमूत्र असेल, हे सगळे प्रकार आम्हाला आज ड्रीपच्या माध्यमातून पिकाला देणं सहज शक्य आहे. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये ड्रीप सिंचन असेल, मायक्रो स्प्रिंकलरचं सिंचन असेल, हे सगळं डायरेक्टली नव्हे, इनडायरेक्टली नव्हे, डायरेक्टली हातभार लावतं आणि तुमच्या ह्या ऑब्जेक्टिव्हला, सेंद्रिय शेतीच्या ऑब्जेक्टिव्हला परिपूर्ण काम करण्याचं ठिबक सिंचन पण करतं. त्याला मी मगाशी एका व्याख्यानामध्ये बघत होतो की जमिनीचं टेम्परेचर जर हे 25 डिग्रीच्या पुढे 30 डिग्रीच्या पुढे जर गेलं, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला साक्ष आहात, तुम्ही लोक सर्व साक्ष आहात की आमचं टेम्परेचर एप्रिलमध्ये ह्या भागातील टेम्परेचर हे 35-40 डिग्रीच्या पुढे वाढायला जातं. तुम्ही नैसर्गिक शेती करा शेतकरी बंधू, इथे भारतातील नव्हे महाराष्ट्रातील 82% जमीन ही कोरडी आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं नियोजन, पाण्याचं कन्झर्वेशन जर केलं नाही आणि आमची जमीन ही कोरडी सतत 6 महिने जर राहिले तर जो काही प्रकार तुम्ही जो काही त्यामध्ये जीवाणूचं संवर्धन करण्यासाठी जो काही यशस्वीरित्या प्रयत्न केला आणि 35 ते 40 डिग्री 45 डिग्रीच्या वरती जमिनीचं तापमान ह्या 2 महिन्यात जर गेलं तर त्यामध्ये ते जीवाणू जिवंत राहतील का नाही याच्यामध्ये अजूनही त्यामध्ये संशोधनाचं फार मोठं काम आहे असं मला वाटतं. पण जेव्हा ह्या प्रयोगाला तुम्ही हात लावाल शेतकरी बंधू, त्या प्रयोगामध्ये ह्या जीवाणूचं संवर्धन, ह्या जीवाणूचं संख्या वाढवायचं, ह्या जीवाणूचं जीवित करण्याचं काम जर त्यावेळेस करत असेल आणि रामासारखं जर मदतीला धावून येत असेल त्यावेळेस मायक्रो स्प्रिंकलरमध्ये ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर आणि मायक्रो स्प्रिंकलर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. त्यामध्ये काही शंका नाही आहे. फर्टिलायझेशनमध्ये मी बोललोच आहे. इरिगेशनमध्ये मगाच्या व्याख्यात डॉक्टर साहेबांनी, शर्मा साहेबांनी म्हटलंच आहे की प्रचंड प्रमाणामध्ये 10 लाख करोड रुपये
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, गव्हर्नमेंट ऑफ भारत असेल, खर्च करत आहेत. मला आजपर्यंत यालाही माझी पूर्ण मान्यता आहे की एवढ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा पाण्यामध्ये खर्च केल्यानंतर, एवढं पाणी भूगर्भामध्ये गेल्यानंतर याचंही कॉन्झर्वेशन करणं, गेलेल्या भूगर्भामध्ये जर हेच पाणी शेतकरी बांधव आम्ही पारंपरिक पद्धतीने ऊसासारख्या पिकाला जर दिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका पिकाला ह्या ऊसाला 1 किलो साखर करण्याला जवळजवळ 2400 लिटर पाणी लागतं आहे. अनेक 10 लाख करोड रुपयाचं बजेट करून तुम्ही भूगर्भात पाणी साठवलं, बोरमध्ये साठवलं, विहिरीमध्ये साठवलं, पाण्यामध्ये साठवलं आणि पंपाच्या सहाय्याने भूगर्भातील पाणी तुम्ही अशा प्रकारे म्हणजे माहिती अभावी फ्लड पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने, आळे पद्धतीने पिकाला जर सोडलं, तुम्ही पिकाला पाणी देत नाही, ते जमिनीला पाणी देता आणि 1 किलो साखर करण्यासाठी तुम्ही 2500 लिटर पाणी देता. तेच जर तुम्ही ठिबक सिंचनाचा तिथं वापर केला तर आम्ही फक्त आणि फक्त 700 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 1 किलो साखर तयार करण्याचं कमिटमेंट ह्या व्यासपीठावरून करतो आहे, 700 लिटर पाण्यामध्ये. आता तुम्हाला वाटत असेल की राष्ट्रीय संपत्ती आहे, आम्ही आमचं बघावं, आम्हाला काय घेणं देणं आहे. एवढंही जरी सत्य असेल तरी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधू, तुम्ही निसर्गाने दिलेलं पाणी, राष्ट्रीय संपत्तीने दिलेलं पाणी तुमच्या पद्धतीने मन मानेल तसं वापरत असाल तर पिकाचं उत्पादन अशा पद्धतीने कधी वाढलेलं नाही. असं वाढलेलं असेल तर या व्यासपीठावरून यावं, तुम्ही बोलावं, तुमचं मी स्वागत करतो आहे. विषय असा आहे की ह्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पाणी देताय त्या पद्धतीमध्ये हवा, पाणी आणि माती याचं जे संतुलन राहायला पाहिजे पिकाच्या एकूण आयुष्याच्या 90% कालावधीमध्ये, ते फ्लड पद्धतीमध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये, आळे पद्धतीमध्ये, मोकाट पाणी पद्धतीमध्ये राहत नाही. तिथे पहिल्या दिवशी पाणी सोडल्यानंतर 3 दिवस हवेची जागा पाण्याने देतं, पाय फसतात तिथे आणि मुळ्या ह्या एअर स्ट्रेस घेतात, हवेचा ताण घेतात आणि पीक 4 दिवस पाणी देऊनही उपाशी राहतो. हा झाला सुरुवातीला पाणी देण्याचा पिरियड. नंतरच्या 10 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही 10 दिवसांनी पाणी सोडता त्या पिरियडमध्ये हवेचा ताण, हवा तिथे राहते पण आता मात्र पाण्याचा ओलावा नाही. म्हणजे दुसऱ्या स्टेजमध्ये तिथे हवा आहे, माती आहे पण पाणी नाही. आणि मग जेव्हा आम्ही पाणी भरतो त्या पाण्याची जागा, हवेची जागा पाणी घेतं आणि जे पहिले कारण लागत होतं तेच कारण पाणी भरल्यावरती तीन तिथे मॉडेल ते काम करत नाही. आणि अशा प्रकारे मग तुमचं कपाशी असेल, तुमची मिरची असेल, तुमचा ऊस असेल, त्याच्या आयुष्याच्या एकूण 40 ते 42 दिवस ते पीक जमिनीतून अन्नद्रव्याचं शोषण करतं आणि मग उत्पादनामध्ये ऊस आमचा जवळजवळ 150 टन प्रति एकर जर उत्पादन देण्याची क्षमता असेल तर त्या पिकाला 42% दिवस आम्ही इन्साफ करू शकलो तर तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन लावा की 150 टन देण्याची उत्पादन क्षमता ऊसामध्ये असेल आणि 40% दिवस आम्ही त्याच्याशी इन्साफ केला, 15 चौक 60. आणि म्हणून आमच्या पूर्तीच्या माध्यमातून असेल किंवा इथे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रयोग केला असेल, मला वाटत नाही की अजूनही 70 टनाच्या वरती शेतकरी गेलेले असेल. अवरेजली उत्पादन ह्या भागातील 50 टन, 55 टन, 60 टन, 80 टन गेले असेल, त्यांचं स्वागत आहे. पण ते फारच शेतकरी 2 ते 3% असेल. याला मेजर कारण आहे तुमची पाणी देण्याची चुकीची पद्धत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की शासनाने पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, तलाव माझ्या बाजूला आहे, विहिरीवरती बंधारा आहे, वीज फुकट आहे, मी पाणी घेतो, शेतामध्ये वाटेल ते करतो आणि आम्ही भरपूर उत्पादन घेतो असं जर असेल, बिलकुल चुकीचा विचार आहे. असं काही त्याच्यामध्ये होत नाही. होतं तर हे तंत्रज्ञानाने होतं आणि तो बदल खऱ्या अर्थाने ह्या ठिबकच्या माध्यमातून ह्या ज्या काही आपल्या भागामध्ये तुमचा संत्रा असेल, डाळिंब असेल, केळी असेल, कपाशी असेल, काटोलसारख्या एका शेतामध्ये मी परवाच्या दिवशी व्हिजिट केली जिथे कपाशीच्या मुळ्याला माती म्हणजे झाडाला सपोर्ट द्यायला माती नाही, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने ठिबक सिंचनवरती कपाशी घेतली. जात ती चांगली नाही, स्वदेशी 5 व्हेरायटी आहे, त्याला म्हटलं होतं लावू नको, त्याने बाहुबली नावाची व्हेरायटी लावली. 2 शेतातलं जेव्हा डिफरन्स पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की आतापर्यंत त्या शेतावरती 3 वेचणीमध्ये ठिबक सिंचनावरती माती बुडात नसताना 14 क्विंटल कापूस घरात येऊन गेलेला आहे. आणि जिथे बाहुबली आहे तिथे जवळजवळ ह्या वर्षी 26 ते 27 क्विंटल कापसाचं अपेक्षित उत्पादन आहे, त्याच्यापैकी 30% उत्पादन घरी येऊन गेलेलं आहे. आणि तो कापूस सतत पहिलं पीक त्याला 16 ते 17 क्विंटल येण्याची शाश्वती आहे. ह्या पिकाचं ड्युरेशन जास्त असल्यामुळे, ठिबकनं खतं, ठिबकनं पाणी देण्याची हमखास शाश्वती असल्यामुळे परत फरदडच्या व्यवस्थापनातून त्याला 12 नव्हे 13 नव्हे
14 क्विंटल त्या झाडाकडे जर बघितलं तर 14 क्विंटलचे उत्पादन देण्याची पिकाकडे पाहिल्यानंतर एक शाश्वती वाटतंय. हे सांगताना परत मला अभिमान वाटतो शेतकरी बंधू. 6वी गोष्ट जैन इरिगेशनच्या माध्यमातून सांगताना मला आनंद होत आहे की जे काही तंत्रज्ञान आता प्रकारे अनेक संस्था काम करत आहेत त्या आमच्या मदर संस्था आहेत. ICAR असेल, IAR असेल, विद्यापीठ असेल, ह्या लोकांना आमचा सगळ्यांना नमस्कारच आहेत. पण शेतकरी बंधू, काचाच्या घरामध्ये 10 बाय 15 भिंतीमध्ये कितीही सोन्याला मुलामा दिला, हिऱ्याला पैलू पाडले आणि ते तसंच झाकून ठेवलं तर ते तुमच्या आमच्या कामाचं नाही आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारचे संशोधन झालेलं तंत्रज्ञान जैन इरिगेशन जे काही तिथे तयार होतं, प्रक्षेत्रावरती राबवलं जातं, नंतर प्रोग्रेसिव्ह शेतकऱ्याच्या फार्मावरती त्याच्या जवळजवळ 4 ते 5 वर्ष ट्रायल होतात. आणि हा सगळा डाटा कलेक्ट केल्यानंतर चेअरमॅनच्या अध्यक्षतेखाली यांची कमिटी असल्यानंतर त्याला हिरवी झेंडी दिल्यानंतर हे तंत्रज्ञान आम्ही भारतातील जवळजवळ 24 राज्यामध्ये नव्हे, देशातील 15 देशामध्ये आमची जवळजवळ जैन इरिगेशनची एक्सटेन्शन जी टीम आहे ती आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. ही व्यासपीठावरून भाषण देण्याचाच विषय नसेल तर आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ॲग्रोनॉमिस्ट ज्याला प्रॅक्टिकल शेताच्या बांधावरचं नॉलेज आहे, ज्याला मातीचं नॉलेज आहे, ज्याला पाणी दिल्यावरती मातीचा सुगंध नाकात जाण्याची स्मेल घेण्याची टेस्ट डेव्हलप झालेली आहे, असे हाडाचे ॲग्रोनॉमिस्ट आमच्याकडे उपलब्ध आहेत. इथेही आमच्या नागपूर जिल्ह्याला इथे आमचे अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं काम करत असताना त्यामध्येही ज्या एक्सटेन्शनच्या माध्यमातून जैन इरिगेशननी जे परत काम केलेलं आहे की तुम्ही विद्यापीठाचे किंवा संशोधनाचे कोणतेही बुक्स पानं उघडा, त्यामध्ये तुम्हाला फिक्स अंतर, लागवडीचं अंतर दिसेल. शेतकरी बंधू, आता नवीन तंत्र मगाशी इथे ह्या स्टॉलच्या मागे हाय डेन्सिटीचं याच्यामध्ये एकरी 20 ते 30,000 झाडं आम्हाला कपाशीचे कसे ठेवता येईल, तर त्याने तो बदल जो केलेला आहे तो जॉमेट्रीमध्ये लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल केलेला आहे. याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये कपाशी असेल, नंतर तुमच्या भाजीपाल्यामध्ये तुमची वांगी असेल, टमाटर असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्यामध्ये तुमच्या केळीमध्ये, पपितामध्ये ह्या लागवडीच्या पद्धतीमध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, जॉमेट्री बदलवण्यामध्ये काम केलेलं आहे, ते जैन इरिगेशनने केलेलं आहे. तुम्हाला केळीच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर 5 बाय 5 वरती केळीची लागवड करा, हे फिक्स आहे. कुठल्याही तुम्ही विद्यापीठाचं बुक्स उघडा. पण जी व्हेरायटी आम्ही इथे आणली, ग्रँडनाईनसारखी व्हेरायटी आणली, त्याचा फिजिओलॉजी जर बघितली, त्याचा लीफ एरिया इंडेक्स जर बघितला, त्याला येणारे 17, 18, 19 पानं वयाच्या 9व्या महिन्यात जर बघितले तर प्रचंड प्रमाणामध्ये लीफ एरिया आहे. म्हणून त्याचं जॉमेट्रीचं काम आम्ही त्याला बघितल्यानंतर 6 बाय 5 वरती आमच्या एरियामध्ये आम्ही त्याला रिकमेंड केलं. कपाशीमध्ये एकरी झाडाची संख्या वाढवायला पाहिजे. इथे 4 बाय 3 आडवाई डवरा चालला पाहिजे आणि उभा डवरा चालला पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये फिक्स आहेत. पण जैन इरिगेशननी प्लास्टिकच्या माध्यमातून ठिबक सिंचन जर वापरण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर तुम्हाला एकाच दिशेने त्यामध्ये डवरण वक्रण अंतर मशागत करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण उत्पादन मी तुम्हाला सांगितलेलेच आहे याकडे की एकाच दिशेने आम्ही डवरण वक्रण अंतर मशागत करू शकलो तरी त्याच्या मुळ्याच्या वाढीमध्ये, अन्नग्रहण करण्याच्या क्षमतेमध्ये कुठलाही फरक होत नाही ना. जॉमेट्रीमध्ये असे बरेचसे 60-70 पिकं आहेत ज्यामध्ये आम्ही त्या प्रचंड प्रमाणात चांगलं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट एक्सटेन्शनमधली जी चांगली केलेली आहे की शेतकरी बांधव विदर्भामध्ये मला वाटत नाही की 0.5% शेतकरी बांधव आमच्या इथं गादी वाफ्या ह्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केलं असेल. म्हणून जिकडे बघावं तिकडे गादी वाफ्याच्या शिवाय प्लेन पद्धतीवरती कोणतेही पीक घ्या. मागच्या सांगली जिल्ह्यामध्ये आश्चर्यचकित करणारं गादी वाफ्यावरचं ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन त्यांनी उत्पादन जे घेतलेलं आहे ते उत्पादन आहे 33 क्विंटल सोयाबीनचं. गादी वाफा, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन. मला सांगायला गादी वाफ्याचं महत्त्व एवढंच वाटतं आहे की गादी वाफ्यावरती ह्या वर्षी ह्या भागामध्ये ढगाळ वातावरणामध्ये 2.5 महिने जो सतत पाऊस राहिला शेतकरी बंधू, ह्या पावसात ढगाळ वातावरणाने जमिनीनं पाणी पकडून ठेवलं. मुळाला तिथे आम्हाला कुठे विसावा मिळाला नाही आणि ज्या शेतामध्ये गादी वाफा होता तिथे पाऊस पडल्यानंतर पाणी तुरंत 12 तासामध्ये चॅनल त्या खालच्या सरीमध्ये येऊन गेलं, शेताच्या बाहेर निघून गेलं आणि काही का होईना 30% 40% तिथे हवा, माती आणि पाणी याचं एकूण पिकाच्या वयाच्या कालावधीमध्ये एवढा कालावधी आम्हाला त्याला देऊ शकलो. आणि तिथे आज मी मगाशी जे कपाशीचं तुम्हाला उदाहरण दिलं त्याच शेतामधलं हे उदाहरण आहे की अजूनही ती कपाशी मला बरेच इथनं रिपोर्ट आलेले आहे की ह्याच महिन्यामध्ये जवळजवळ विदर्भातील 80% कपाशी उलंगल्या गेलेल्या आहेत.
पण ज्या शेतामध्ये जिथे माती नव्हती, भुरांची दुसरं पीक जमीन होती, तिसरी काळीची होती, तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आम्ही गादी वाफा तयार केला, त्याच्यावरती कपाशीची लागवड केली. अजूनही ते पीक हिरवंचं हिरवं आहे. त्याला शास्त्रीय कारण हे होतं की पाण्याचा निचरा तुरंत होऊन गेला. पाणी पडल्यानंतर दुसऱ्या 12 तासामध्ये पाणी शेताच्या बांधावर जमा झालं, पाणी निघून गेलं आणि तिथे हवा, पाणी आणि माती याचं संतुलन चांगलं राहिलं. याचं जे संतुलन आहे ते असं आहे की वापसा स्थितीमध्ये याचं जे 45% ते 50% माती असायला पाहिजे, 40% हे पाणी असायला पाहिजे आणि 10% हवा. हे जर संतुलन गादी वाफ्यामध्ये ठिबक सिंचनामध्ये आम्ही ठेवू शकलो तर तसंही काहीही पैसे न लावताना, कुठलंही खत न टाकताना 15 ते 22% उत्पादन एवढ्या छोट्याशा टेक्नॉलॉजीमध्ये होतं आहे, हे निश्चित आहे. मल्चिंगचा वापर इथे शेतकरी आता वर्धा जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यामध्ये करायला लागलेत. फार चांगली गोष्ट आहे. मल्चिंगचा वापर बाजारगाव एरिया, नंतर कोंढाळी एरियात ह्या भागातही करायला लागलेला आहे. मगाशी साहेबांनी बोलताना एका गोष्टीचा जिवंत कुंपण जेव्हा शेतावर आम्ही तयार करतो आणि एक चांगला शब्द ते बोलून गेलेत की यांनी तयार केलेला, यांनी काय म्हणते पिकाने तयार केलेला कार्बन डायऑक्साईड आम्ही शेताच्या बाहेर जर जाऊ दिला नाही आणि तो कार्बन डायऑक्साईड आम्ही जिथच्या तिथे जर वापरला, तशाही प्रकारे पिकाची वाढ 12% चांगली होते. हे सत्य गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, मल्चिंगमध्ये जो काही मल्चिंग पेपर आम्ही लावतो आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं का कधी की झाड मुळ्याच्या आधाराने वर वाढतं आणि झाड पूर्ण विकसित झाल्यानंतर ती संपूर्ण जागा ती सावली घेतं आणि ह्या सावलीमध्ये, अंधाऱ्या जागेमध्ये मुळ्याची वाढ झपाट्यानं होते, हे शास्त्र म्हणतं. हे जर सत्य आहे, मग हे सत्य जर असेल तर ह्याच मुळ्या आम्ही सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे अंतर कपाशीमध्ये 5x2 असेल, भाजीपाला 5x3 असेल, अशा पद्धतीमध्ये ह्याच मुळ्या लागवडीपासून आम्ही अंधारात जर ठेवू शकलो मल्चिंगच्या माध्यमातून, तर त्या पांढऱ्या मुळ्याची वाढ ही झपाट्यानं होते. आणि शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे की कुठल्याही पिकाला जेवढी मुळ्याची संख्या जास्त, जेवढी पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त, झपाट्यानं पांढऱ्या मुळ्याचा विकास, तेवढं झाड तजेलदार चांगलं, तेवढा फुलोरा चांगला, तेवढा फ्रूट सेटिंग चांगलं, तेवढं रोगविरहित झाड उत्पादन चांगलं. आणि म्हणून जैन इरिगेशननी काही पिकं जे घेतले होते त्यामध्ये कलिंगड असेल, भाजीपाला असेल, डाळिंब असेल, केळी असेल, त्याच्यातले जे रिझल्ट मिळालेले आहे, भाजीपाल्यामध्ये एक्सलंट रिझल्ट आम्हाला कोबीवरती मिळाले, कॉलीफ्लावरवरती मिळाले, वांगीवरती मिळाले, भेंडीवरती मिळाले, टरबुजावरती मिळाले. इतके एक्सलंट रिझल्ट झाले आहे. म्हणजे मल्चिंग, गादी वाफा, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, शेतकरी बंधू हा त्रिवेणी संगम जर तुम्ही करू शकलो तर मी तुम्हाला पाहिजे त्या पेपरवरती लिहून देतो आहे की जीवनामध्ये, शेतीमध्ये आर्थिक आमूलाग्र, आर्थिक शास्त्रामध्ये सडनली 3 महिन्याच्या आतमध्ये जर बदल झाला नाही तर जैन इरिगेशनच्या नावाने पुन्हा भाषण देणार नाही. त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांसाठी जैन हायटेक इन्स्टिट्यूट जळगाव इथे कुठलीही फी न घेताना, फक्त आम्हाला 25 ते 30 लोकांचा ग्रुप पाहिजे आहेत. तुमचे कुठलेही पिकं असतील, तुमच्या कुठल्याही समस्या असतील, मातीच्या असेल, रोगाच्या असेल, पिकाच्या असेल, पाण्याच्या असेल किंवा आर्थिकही असेल, त्या सगळ्यांसाठी इंटिग्रेटेड मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आम्ही तिथले एक्सपर्टच, फक्त आमची रिक्वायरमेंट एवढीच राहील, येताना 25 ते 30 लोकांचा ग्रुप यायचा आहे. त्याचं ट्रेनिंग निःशुल्क, राहण्याची व्यवस्थासहित तुम्हाला आम्ही तिथे करून देऊ, यामध्ये काहीही शंका नाही आहे. त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ दरवर्षी 5 लाख लोकांना, 5 लाख शेतकऱ्यांना, भारतातील 24 राज्य, विदे फॉरेनचे जवळजवळ 15 देश, ह्या लोकांना निःशुल्क सेवा, निःशुल्क ट्रेनिंग आम्ही देत आहोत. आणि ते 43,000 वर्षातून, तुम्हाला सांगताना एकच वाटत असेल आकडा की वर्षाचे दिवस 365 असतात. मी म्हणतो आहे की वर्षातून आम्ही 43,000 दिवस एक्सचेंजच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. हा नमूद केलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आपल्या सर्वेक्षणामध्ये नमूद केलेला डाटा आहे की जैन इरिगेशननी वर्षामध्ये 43,000 दिवस शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत आणि हे सत्य आहे. त्यानंतर इथले शेतकरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही आंध्र प्रदेशमध्ये मँगोच्या माध्यमातून उन्नतीचा प्रोजेक्ट कोका कोलाशी टायअप करून अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये जवळजवळ तिथे 60,000 हेक्टरवरती आंब्याची लागवड करत आहोत. शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने रोपं पुरवणं, टेक्नॉलॉजी पुरवणं आणि त्यांच्याकडनं आंबे घेणं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं आणि तुम्ही जो माझा पिताय तो माझा नथिंग असन
आपल्याच महाराष्ट्रातील जळगाव येथील आहे. संपूर्ण जगामध्ये ही फक्त 90% कॉन्ट्रीब्युशन जे असेल तर ते माझामध्ये जैन इरिगेशनचं आहे. पांढरा कांदा आम्ही ज्याचा TSH जास्त टोटल सोल्युबल सॉलिड जो आहे म्हणजे 100 ग्रॅमचा कांदा जर टाकला तर त्याच्यामध्ये 17-18 ग्रॅम आम्हाला जे पावडर मिळतं ती जात JV12 म्हणून आहे. ती कांदा जवळजवळ 6000 हेक्टरवरती आम्ही शेतकऱ्यांना रेट बांधून दिलेले आहे. ह्या वर्षीचा रेट 7.5 रुपये किलो होता. कॉमनली रेट जो आहे तो 5 रुपये किलो आहे. 7000 हेक्टरवरती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून आम्ही शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी देतो, ठिबक सिंचन देतो, बियाणं देतो आहे आणि त्यांच्याकडनं ते खरेदी करतो आहे, पेमेंट कॅश करतो आहे. हे ॲटोमेशनमधलं फर्टिगेशन युनिट आहे. जे माझे शेतकरी बांधव ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता बरी असेल, ज्यांना पुढे माणसाचा लेबरचा खर्च कमी करायचा असेल तर हे ॲटोमेशनचं युनिट आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा लेबरचं इंटरव्हेन्शन राहत नाही. हा प्रोग्राम आहेत. ह्या गॅल्कॉन एका कंट्रोलरमध्ये प्रोग्राम तयार केल्यानंतर त्या जो काही क्षेत्र तुम्ही 100 हेक्टरचं असेल, 500 हेक्टरचं असेल, तिथे सगळे हे इंजिनियर लोक तुम्हाला डिझायनिंग करून त्याप्रमाणे पाणी किती द्यायचं, खतं किती द्यायचं, त्यासाठी हे आम्ही फर्टिगेशनचं युनिट ऑटोमेशनमध्ये करतो आहे. राईस बेडचं मी मगाशी म्हणालोच की अशा प्रकारे प्रत्येक शेतामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतामध्ये बांधावरती ज्या ठिकाणी तुमचं शेत असेल त्या शेतावरती हे स्ट्रक्चर जर मला पाहायला मिळालं तर मी असं म्हणेल की माझ्या सांगण्याचा काही तुम्हाला फायदा झाला. नसेल तर तुम्ही आजपासून ह्या स्लाईडच्या माध्यमातून बराचसा अर्थबोध ही स्लाईड सांगते. ह्या स्लाईडच्या माध्यमातून तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घेऊन जा. हे जर तुमच्या शेतावर मला पाहायला मिळालं तर तुम्ही कृषी पंढरी तुमच्या शेतावरती उभी राहिली ही मला सांगताना आनंदच होईल. टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललोच आहे की टिश्यू कल्चरचे रोपं आणि केळीची आणि भगवा रोपं लॅबमध्ये तयार करून ग्रीन हाऊसमध्ये अशा प्रकारे हार्डनिंग आमचं तयार केलं जाते. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना 10-11 महिन्यानंतर आम्ही रोगविरहित विषाणूमुक्त दर्जेदार सशक्त रोपं 3 ते 4 फांद्या असणारा 1.25 फूट उंचीचं डाळिंबाचं रोप, 6 ते 7 पानं असणारं केळीचं रोप शेतकऱ्याला आम्ही लागवडीसाठी देतो आहे. रोपच देत नाही तर लागवडीनंतरही त्याची छाटणी कशी करायची, पाणी किती द्यायचं, फळाचं आकारमान वाढत असताना मोठं होत असताना स्टेजप्रमाणे त्याला कोणते खतं द्यायचे, कोणते न्यूट्रिएंट द्यायचे, त्याचं खताचं ग्रेडिंग काय, हे सगळी माहिती तुमच्यासाठीच आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर मगाशी एक बोललो हे एक ठिबक सिंचनचं एक मॉडेल आहेत. मला वाटते मला टाईम कमी आहे, मला 10 मिनटात संपवायचं आहे का? ठिबक सिंचन ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी हे मॉडेल आहे. कशाप्रकारे ठिबक सिंचन शेतामध्ये काम करतं आहे थोडंसं लाईव्हली बघून घ्या. की ज्यामध्ये विहीर आहे, पंप आहे, 3 HP पंप, 5 HP पंप, इलेक्ट्रिकच्या साहाय्याने करंट देऊन पाण्याच्या दाबावरती हे सिस्टम चाललं जाते, पाणी वर खेचलं जाते. हे सगळे जे युनिट आहे ते व्हर्टिकल शंकू आकाराचं फिल्टर आहेत, बाकीचं शांड फिल्टर आहेत. हे सगळेच फिल्टर लावण्याची आवश्यकता राहत नाही. जे पाणी नदीतलं आहे त्याच्यासाठी शंकू फिल्टर, आपला बोरचं आहे त्याच्यासाठी शंकू फिल्टर आहे. आडवं जे फिल्टर आहे ते नदीतलं पाणी असेल त्याच्यासाठी आहे. अदरवाईज जे काळं दिसतं जे विहिरीसाठी चालतं आहे तेवढं जरी तुम्ही लावलं तरी सफिशियंट आहे. कारण पाण्याचा घाण होण्याचं जे सोर्सेस आहे ते गाळ आहे, कचरा आहे, पाण्यामध्ये असणारे वेगवेगळे क्षार आहे. ते क्षाराचं, पाण्याचं, घाण्याचं स्वच्छ शुद्ध करणं आवश्यक आहे. कारण ठिबकचे जे छिद्र इमिटर्स आहेत ते अतिशय सूक्ष्म असतात. हे जर पाणी आम्ही स्वच्छ फिल्टर करून जर दिलं नाही तर ते बुजण्याची शक्यता असते, चोक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे फिल्टरिंग सिस्टम लावणं आवश्यक आहे. हे अशा प्रकारे पाणी शेतामध्ये ह्या ज्या पसरलं जातं हे सगळे दाबावर चालणारी सिस्टम आहे. कृपा करून तुम्हाला ठिबकचं नॉलेज जरी असेल ज्या शेतकरी बंधूंना, हे एक हायड्रोलिक इंजिनिअरिंग आहे. एका सूत्रावरती हे चालतं आहे. ज्याने त्यांनी आमचं शेत आडवं आहे, उभं आहे, 5-5 फुटावरती ड्रिप लाईन टाकल्या आणि मला काही याच्यातलं सर्व येतं असं करू नका. हायड्रोलिक इंजिनिअरिंग असल्यामुळं त्यामध्ये जो ME झालेला आहे, BE झालेला आहे, ज्याला अनुभव आहे, अशाच सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं किंवा इंजिनिअरकडनं तुम्ही डिझायनिंग करून घ्या, इन्स्टॉलेशन करून घ्या आणि हे सिस्टम अशा प्रकारे इन्स्टॉल करा. ह्या भागामधील कोरडं वातावरण, माती, जमीन आणि इथल्या पिकाची जर क्रॉपिंग मेथड जर बघितली तर मला ॲडवाईस करूशा वाटतं आहे तो असा की जमीन जर हलकी आणि मध्यम असेल तर 2 लॅटरल काळ्यामधील अंतर 4 फूट ठेवायचं. भारी जमीन जर असेल तर 2 नळीमधील अंतर 5 फूट ठेवायचं. आणि याच्यावरती तुमच्या भागामध्ये जे काही पिकं वर्धा असेल, हळद, अद्रक असेल ते लागवड करू शकता. टमाटर असेल, वांगी असेल, भेंडी असेल ते पिकंही त्याच्यावरती लागवड करू शकता. कॉटन असेल तेही पीक त्याच
अंतरावरती लागवड करू शकता. ऊस असेल तेही पीक त्याच पिकावरती लागवड करू शकतात. शेवटी सांगताना 55 ते 60 प्रकारचे पिकं ह्याच पद्धतीवरती तुम्ही लागवड करू शकता. गेल्या 3 तासापासून क्युमिन, जिरा, ओवा याच्यावरती जे तुमचे कांदा, बटाटा हे सगळे जे झालेले आहे हे सर्व पिकं तुम्ही ह्या 2 ओळीतील अंतर 5 फुटावरती तुम्ही लागवड करू शकतात. याच्यात कोणतीही शंका घेऊन तुम्ही इथून जाऊ नका. हे अशा प्रकारे वेगवेगळ्या पिकाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या स्लाईड्समधनं. तुम्ही ते बघू शकता. पहिला मोसंबीचा बगीचा, दुसरा डाळिंबाचा प्लॉट आहे, तिसरा मिरची आहेत, वांगी आहेत, डाळिंब. नंतर शेतकऱ्याच्या अडीअडचणी बघून आम्ही नॅशनल बँकेच्या सोबतही टायअप आहेत. नॅशनल बँकेच्या जेवढ्याही स्टेट बँक असेल, युनियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पण जैन इरिगेशननी वेळेवर पतपुरवठा होत नाही, शेतकऱ्याला अडचणी येतात. त्यासाठी स्वतःची नॉन बँक फायनान्स कॉर्पोरेशन सफल नावाची काढलेली आहे. याचा व्याजदर कमी आहे. याचं ऑफिस नागपूरला आहे. इथे मागे स्टॉल लागलेला आहे, तिथे ते लोक बसलेले आहेत. ज्या लोकांना ड्रिप सिस्टम, सोलर सिस्टम, लिफ्ट इरिगेशन करायचं असेल तर हा वाजवी दरामध्ये फायनान्स कंपनीने शेतकऱ्यासाठीच उपलब्ध करून दिलेला आहे. तिथे तुम्हाला आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. अशा प्रकारे टिश्यू कल्चर केळी, नंतर आपला शिमला मिर्च, अशा प्रकारे कॉटन, नंतर आपलं गोबी, असं नंतर त्याच याच्यावरती आंब्याची लागवड अशा प्रकारे आपल्याला करता येतं. कांदा मी मगा म्हणालोच तुम्हाला, मला काल शेतकरी भेटले 600 कट्टे. मी म्हटलं मला थोडा शॉक वाटला एका एकरामध्ये. कट्ट्याचं वजन विचारल्यावर तर म्हणजे 47-45 किलो असं एका कट्ट्याचं वजन होतं. 600 कट्टे एका एकरमध्ये. 600 गुणिले 45 केलं तर तुम्ही, माझं गणित कच्चं आहे, तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला येऊ शकतं ते. शेड हाऊसमध्ये सुद्धा सगळी कन्सल्टन्सी तुम्हाला आता नागपूरच्या पेरिफेरीमधला भाग पॉली हाऊसमध्ये कन्वर्ट होत आहे. त्याचं एक वेगळं डिव्हिजन आहे. ह्या पॉली हाऊसमध्ये तुम्ही जरबेरा, कार्नेशन, नंतर आपला शिमला मिर्च यासारखे पिकं, किंवा ऑफ सीझनमध्येही तुम्ही आपले टमाटर जर आणले, ऑफ सीझनमध्ये जर तुम्ही काकडी आणली तर ज्यावेळेस काकडीला भाव 25-30 रुपये राहतो, अशा पिरियडमध्ये जूनमध्ये जर आम्ही काकडी एप्रिलमध्ये लावून, कारण तुम्ही साक्षी आहात की वेलवर्गीय पिकाला 45 डिग्रीच्या वर जर तापमान गेलं तर फळधारणा होत नाही. पण पॉली हाऊसच्या माध्यमातून, शेड हाऊसच्या माध्यमातून आम्ही मायक्रो स्प्रिंकलर जर लावलेत आणि त्याला सकाळ संध्याकाळ मायक्रो स्प्रिंकलरनं आतमध्ये पाणी जर दिलं आणि सकाळीच, दुपार आणि संध्याकाळी 3 वेळा ठिबकच्या माध्यमातून एकूण दिवसातलं पाणी 3 वेळा विभागून जर दिलं तर काकडीसारखं उत्पादन आम्ही 45 डिग्रीमध्ये होऊ शकते. 30 टन मिळणार नाही, पण 17 टन 18 टन जर आम्हाला एकरी मिळाला, गुन्हेला 25-30 रुपये, 30,000 रुपये टन जर केलं तर तो पैसा जून जुलैमध्ये आमच्या हातामध्ये येऊ शकतो. सगळ्यांना परिस्थिती माहीत आहे की जून जुलै महिन्यामध्ये सगळे लोक सगळ्याचे 7-12 काळे होऊन बँकेकडे धावतात. ताकद असेपर्यंत जमिनीमध्ये टाकतात. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सगळ्याचा पैसा संपलेला असतो आणि त्यावेळेस असे ऑफ सीझनमध्ये घेतलेले भाजीपाल्यामधले हे पीक आमच्या त्यावेळेला जून जुलैमध्ये बँकेमध्ये संपलेले पैसे त्यावेळेस मदतीला धावून येतो. आणि पुढील जो आम्ही थांबून जातो, ज्यावेळेस कपाशीवरती, फळझाडावरती, फुलपिकावरती जेव्हा माल तयार होतो, पैसे संपल्यामुळे आम्ही त्याचं पुढचं नियोजन करू शकत नाही. आलेलं पीक आणि नियोजन न केल्यामुळं तिथे परत आम्ही त्या चक्रव्यूहामध्ये सापडतो आणि मग 18 क्विंटल 14 क्विंटलचं उत्पादन आमचं कापसाचं 7 क्विंटल होऊन जातो. त्यावेळेस हे ऑफ सीझनमध्ये घेतलेलं व्हेजिटेबल आम्हाला मदतीला धावून येतं. 2 पैसे तुमच्या खिशात राहतं. हे सुद्धा अभ्यासाने आमच्या निदर्शनात आलेलं आहे. R&Dचे प्रयोग अशा प्रकारे चालत असतात. मी मगाशी तुम्हाला जे म्हणालो की हे 3 बाय 2 मीटरवरती लावलेला अल्ट्रा हाय डेन्सिटीचा आंबा आहे. याची उंची बघा, 666 झाडं आम्ही एकरी यामध्ये लागवड केलेली. अशा प्रकारे काढणी, फवारणी, लागवड हे सगळं खर्च तो आमच्या आंब्यामध्ये वाचला जातो. केशर आणि रत्ना आमच्या ड्राय क्लायमेटमध्ये येऊ शकतो. हे प्रयोगांत सिद्ध झालेलं आहे. सोलरचं मी तुम्हाला म्हणालंच आहे. आता जिथे वीज नाही, जिथे फक्त पाणी आहे, पण आम्हाला वीज नसल्यामुळे पंप चालवता येणार नाही, याचा एका HP जो खर्च येतो तो 1.5 लाख रुपये एका HP खर्च आहे. सबसिडी याच्यावरती उपलब्ध आहे. कंपनी याच्यामध्ये सबसिडी उपलब्ध करून देण्याला तुम्हाला मदत करते. डॉक्युमेंटेशन त्याचे 7 ते 8 प्रकारे लागतात. ह्या सिस्टममध्ये तुमच्याकडे तलाव असेल, 10-15 शेतकऱ्यांनी एकत्र आणला आणि हा प्रोजेक्ट राबवला तर आम्ही जैन इरिगेशन कंपनी हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी, पाणी खालून वर आणण्यासाठी सगळं तुम्हाला मदत करेल. बँक फायनान्सही मदत करेल, यात काही शंका नाही. मल्चिंगच्या वापराच्या विषयी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. एक्सटेन्शनच्या मेथड्समध्ये
आम्ही कपाशीच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये 70,000 शेतकऱ्यांचा डाटा आम्ही अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की महिन्याच्या कोणत्या आठवड्याला कोणते ऑपरेशन करायचे आहेत ते प्रकारची ही स्लाईड तुम्हाला दाखवत आहे की फवारणी मायक्रोन्यूट्रियनची फवारणी कोणत्या महिन्यात व्हायला पाहिजे, बोलाचा साईज वाढायचा असेल तर कोणत्या महिन्यात काय द्यायला पाहिजे, पांढऱ्या मुळ्याची वाढ 2.5 महिन्याच्या आतमध्ये जर करायची असेल तर त्याला काय द्यायला पाहिजे, हे सगळं ह्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला त्या त्या पिकाप्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. अल्ट्रा हाय डेन्सिटीचं एक्सप्लेनेशन करताना आमचे कृषी तज्ज्ञ इथे आहेत दिसत आहे तुम्हाला. अशा प्रकारे हे जेव्हा मी फरदडच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याच्या शेतावरती व्हिजिट केली होती त्यांना ते नियोजन करत असताना तो एक फोटो आहे. डाफरे साहेब मला वाटतं आता थांबावं, संपत कारण झालेलं. पुढच्या वर्कशॉपचे स्पीकर आणि येस success याच्यानंतरही story आलेले आहेत. माझंही झालेलं आहे सर. ज्या शेतकऱ्यांना काही आणखी प्रश्न हो, हो. असतील ते आपल्याला स्टॉलवर येऊन भेटतील. एक्झॅक्टली. आणि माझा नंबर तुम्ही लिहून घ्या 94 22 77 49 86. 94 22 77 49 86. डॉक्टर गुणवंत डफरे. नागपूरला ते गणेश पेठ आहे ना, काय कोणतं माता मंदिर ते बसस्टँडच्या बाजूला त्या माता, हां त्या मंदिराच्या बाजूलाच आहे ते. पण मी जळगावला असतो. 94 22 77 49 86. धन्यवाद करू मी. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकलं, नाहीतर आता काल तर घरी कोणी कोणाचं ऐकत नाही, पण तुम्ही 40 मिनिट शांततेने ऐकलं, मला सहन केलं, त्याबद्दल आयोजकाचं आणि तुमच्यासही सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. जय हिंद, जय जवान, जय किसान.